कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज आपल्यापैकी कोणीतरी अमोलला शाळेत सोडायला जाईल का? म्हणजे त्याची व्हॅन असते, पण आपल्यापैकी कोण गेलं तर बरं होईल का? भाऊजी, अहो काय बोलताय तुम्ही हे? अमोलने आता का शाळेत जायला हवं? रुपाली, अगं त्याचं म्हणणं ऐकून तरी घे. हो, मागच्या वेळेस आपण अमोलला शाळेत पाठवलं होतंच की. आणि हे बघा, सध्या त्याच्या डोक्यात फक्त अपर्णाच आहे. त्यामुळेच कदाचित तो तिकडे गेल्यानंतर सुद्धा सतत अपर्णाचाच विचार करत असतो, तिचंच नाव घेत असतो. हो, आठवत नाहीये का तुम्हाला? वहिनी, बरोबर आहे तुमचं, पण हे बघा, त्यांनी मागच्या वेळी कोणाला त्रास तर दिला नव्हता ना. आणि मी बोललोय त्याच्याशी, तो आहे ओके आता. नाही भाऊजी, मला नाही पटत अमोलला आत्ता शाळेत पाठवणं. रुपाली ताई, अहो तुमची काळजी कळते आम्हाला, पण दाजींनी पण काहीतरी विचार केला असेल ना. आणि हे बघा वहिनी, अमोल जर चार भिंतीत राहिला ना, तर तो बाहेरचा विचार करणार नाही. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अमोलचं शाळेत मन रमतं, जरा त्याला रिलॅक्स वाटेल ना. हा, अर्जुन, पण रुपालींचं म्हणणं पण टाळता येत नाही ना आपल्याला. मागच्या वेळी माहितीये ना, अमोल शाळेत ना आला आणि मग त्याला चक्कर आली. लक्षात आहे ना तुझ्या? बघा बापू, जसं तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय ना, तसा आपण सगळ्यांनी मिळून अमोलवर पण विश्वास ठेवला पाहिजे. माझं बोलणं झालंय अमोल बरोबर. तुम्हाला म्हणलाय की बाबा मी शाळेत जातो, नीट खेळतो, वेळेवर जेवतो, त्रास होईल असं काय वागणार नाही, त्रास झाला तर शिक्षकांशी बोलतो, एवढं म्हणलंय तुम्हाला. झालं तर मग. हे बघा रुपाली ताई, मागच्या वेळी त्यानं दीदीच्या काळजीमुळे जेवणाकडे दुर्लक्ष केलं असणार, त्यामुळे त्याला चक्कर आले असणार आहे. तुम्ही नका काळजी करू. हे बघ दीपक, मागच्या गोष्टी घडून गेल्या असल्यानं तरी मला अजून असंच वाटतं की अपर्णा सापडेपर्यंत अमोलला शाळेत नाही पाठवायला पाहिजे. रुपाली, लहान मुलांचं शरीर आणि मन कधीच एका जागी स्वस्थ बसत नाही. आणि जवळपास आठवडा झाला अमोल एकटा आहे. मला वाटतं आपण त्याला नको अडवायला या ठिकाणी. बाबा, मी रेडी आहे. सांगा, कोण शोधणार आहे मला? अरे वा अमोल बाळा, तुला असं स्कूल युनिफॉर्म मध्ये बघून मला खूप भारी वाटतंय. आता शाळेत जायचं आणि मस्त एन्जॉय करायचा काय? यस बाबा. अमोल, काळजी घ्यायची स्वतःची. डबा वेळेवर खायचा बाळा. ठीक आहे बापू. पांजे, आपली सवारी तयार आहे, मी सोडतो तुम्हाला. चला. मामा, तू फक्त मला तीनच्या घराजवळ सोड. आम्ही सोबत शाळेमध्ये जातो. बर बरं चला बापू, दादा निघतो मी. बापू येतो मी. हो. बाळा, मी डबा घेऊन आली. अमोल बाळा, शाळेत काही चक्कर वगैरे आली तर पटकन सांगायचं टीचरांना. ओ बापू, बघा मी नक्की तुम्हाला सांगणार. डबा ठेवते बाळा. अहो, काय चाललंय हे सगळं? अहो, आधी अमोलपासून सगळ्या गोष्टी लपवल्या आपण, आणि आता त्याला गरज नसताना शाळेत पाठवतात सगळे. काय गरज आहे याची? पुन्हा तेच बोलायला हवं का आपण? ठीक आहे, नको बोलायला काय, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अमोलला जर काही झालं ना, तर आता कुणाचीच खैर नाही. अगं, जैन साहेब. जय हिंद चिंचुके, आर्याला बोलवा पटकन. हा साहेब. अरे मॅडम, साहेबांनी बोलवले. जैन सर. जय हिंद. चिंचुके, मला एक सांग की आप्पीला शोधायची कुठली कुठली गावं राहिले, त्याची काय लिस्ट आहे तुझ्याकडं? आपल्या तुकड्या सगळ्या तिकडच्या गावात फिरतायत, पण असं आपल्याकडून कोणतंच गाव राहिलेलं नाही की जिथं आपण मॅडमला शोधायचंय. बरं ठीक आहे. आता त्या दरीच्या शेजारी जे पहाडे आहेत बघ, तिकडे ते ऊसतोड कामगार कोप्या करून राहतात, तिकडे काय माणूस पाठवला होता? हा साहेब, मी स्वतः तिकडे गेलो होतो, तिथल्या मुकादमाला भेटलो. मुकादमाला अपर्णा मॅडमचा फोटो दाखवला, ही व्यक्ती सापडली आहे का किंवा तुम्ही बघितली आहे का, तर ते नाही म्हणले. आणि नवीन व्यक्ती गावात कोणती आली का तेही विचारलं, तर तेही नाही म्हणले ते. जी आता राहिली ती डोंगराच्या खालची वस्ती, जिथे जुने आदिवासी लोक शेती करतात, ते तिथं काय माणूस पाठवला होता का तू गेला होता? अहो साहेब, ते हे. अरे काय झालं? अहो साहेब, तिकडे शोधायला गेलो नाही, कारण तिकडं लय मोठं जंगल होतं म्हणून. मग तिकडे काटे टोचतात?
तिकडे का नाही शोधलं? अर्जुन अर्जुन मीच त्यांना तिकडे न जाण्याची ऑर्डर दिली होती. अगं पण का? मी सांगितलं होतं ना की आप्पीच्या तपासात कुठलीच कसूर सोडू नका म्हणून. हो सर, पण तो भाग जंगलासारखा आहे आणि त्या जंगलात जी लोक कामं करतात ती पूर्णपणे शेतीवर निर्भर आहेत. मग ती लोक अपर्णा मॅडमला घ्यायला तिकडे का जातील? आणि जरी गेली तरी त्यांनी जर अपर्णा मॅडमला नेलं असतं तर कोणीतरी पाहिलं असतं ना सर. आणि आजूबाजूच्या गावच्या लोकांनी त्यांनी पण नाही पाहिलं सर. आर्या मॅडम, आपण नेहमीची प्रोसिजर सोडून मर्यादेच्या बाहेर जाऊन अपर्णा मॅडमचा शोध घेणारच नाही होत का? असंच जर असतं तर आपण पहिल्याच दिवशी फाईल क्लोज केली नसती का? मग सॉरी साहेब, अहो पण तुम्ही चिडू नका की. चिडत नाही मी चिंचुके, पण सगळ्याच गोष्टी जर आपण ठरवल्या तर मग ह्या शोध मोहिमेचा उपयोग काय? ते काही नाही. मी आत्ताच्या आत्ता जाऊन आप्पीचा तिकडे शोध घेणार आहे. साहेब हा चान्स घेऊन बघू आपण चिंचुके. मला माहिती आहे आप्पी तिकडे सापडण्याचे 0% चान्सेस आहेत, तरी पण आप्पी सापडण्याची एक हलकी शक्यता पण सोडायची नाही मला. चला. चिंचुके, तुम्ही कसला विचार करताय? अहो मॅडम, साहेबांनी आपल्याला सगळी गावं शोधायला लावली होती, पण तरी सुद्धा आपण तिकडे शोधायला गेलो नाही. चिंचुके, त्यामागे काहीतरी कारण होतं. पण ठीक आहे, अर्जुन गेलाय ना, तुम्ही जा आणि तिकडे काय होतं ते नीट पहा आणि मला सांगा. हा. गेल्या 8 दिवसापासून मी अपर्णा मॅडमचा शोध घेते, पण त्या मला कुठेच सापडल्या नाहीत. आणि आज अर्जुन जिथे गेलाय तिथे त्याला जर अपर्णा मॅडम सापडल्या तर नाही, मग तर मी अर्जुनच्या नजरेतून पूर्णपणे उतरून जाईन. त्याला तर असंच वाटेल की मी कधीच मनापासून अपर्णा मॅडमचा शोध घेतला नाहीये. बाय मामा. बाय. अरे अमोल, आज तू स्कूलला होती नू. मीच मामाला इथे शोधायला लावलं, म्हणजे आपण एकत्र स्कूलला जाऊ. अरे अमोल, मला वाटलं तू स्कूलला येणारच नाही. असं का? मी का स्कूलला येणार नाही? सिम्बा प्रिय आहे ना. हो, तुझी माई एवढे दिवस सापडली नाही. काल माझे आई बाबा बोलत होते की ते बरे असतील ना. टिनू, माझी माई एकदम ओके असणार आहे. बाबा लवकरच मला घेऊन येईल. अरे पण सगळे टिनू, स्कूलमध्ये सगळे काही पण बोलले तरी सिम्बाची मा नक्की येणार आहे. तुला कसं काय माहित? आपली मा आपल्यावर खूप प्रेम करत असते, म्हणून ती आपल्याला कधीच सोडून जात नसते. हो, माझी आई पण माझ्यावर खूप प्रेम करते. मी देवाला प्रार्थना करेल की तुझी आई लवकर माघारी येऊ. थँक्यू टिनू. काय झालं टिनू? अमोल, मी तुला उगाच प्रश्न विचारले, सॉरी. असं दे टिनू, लोक किती पण काय पण बोलत असले ते त्यांना कुठं माहित माझी मग किती प्रेम आहे ते. बरोबर अमोल, चल आपण स्कूलला जाऊ. चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.